श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आज आहे भाद्रपद महिन्यातली भागवत एकादशी आणि या भागवत एकादशीला एक अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. कारण एकादशीच्या दिवशी आजच्या दानधर्म आणि स्नान या दोन गोष्टींना भागवत एकादशीला खूप महत्त्व असतं आणि या दिवशी आपण आपल्या इच्छेनुसार कोणत्याही गोष्टीचं दान करायचं असतं. त्याचप्रमाणे या एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान श्री विष्णूंची पूजा, आराधना आणि सेवा करायची असते. तर या सेवेमध्ये तुम्ही भगवान विष्णूंचा मंत्र म्हणू शकता. संक्षिप्त भागवत पारायण याचं तुम्ही पोथीचं नक्की पठण करा. एकादशीच्या दिवशी या पारायणाला अतिशय महत्त्व असतं आणि त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र सुद्धा तुम्ही अवश्य या दिवशी पठण करा. तर या ज्या काही भगवान विष्णूंच्या सेवा आहेत तर या आपण जर केल्या तर त्याचं आपल्याला त्वरित फळ हे मिळत असतं. जेव्हा भगवान विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात तेव्हा माता लक्ष्मीचा सुद्धा आपल्या घरामध्ये अखंड वास होत असतो. तर त्यामुळे या ज्या सेवा आहेत तर त्या एकादशीच्या दिवशी तुम्ही आवर्जून नक्की करा. आता या ज्या काही मी सेवा तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर त्यापैकी कोणतीही तुम्ही एक सेवा केली तरीही चालेल किंवा जर तुम्हाला 3 करणं शक्य असेल तर 3ही सेवा केल्या तरीही चालेल. तर अशा पद्धतीने आपण जेव्हा उपायासोबतच सेवेची जोड देतो तेव्हा त्या उपायाचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असतं. तर आज एकादशीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे आणि या उपायासाठी आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि या दिव्याखाली आपल्याला अशी एक वस्तू ठेवायची आहे ज्यामुळे आपल्याला पुढील 7 पिढ्या कोणत्याही गोष्टीची कमतरताही पडणार नाही आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी सुद्धा प्राप्त होईल आणि पैशाच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या सर्व अडचणी सुद्धा दूर होतील. असा हा प्रभावशाली उपाय तुम्हाला आज संध्याकाळी एकादशीच्या दिवशी करायचा आहे. त्याचप्रमाणे घरामध्ये जी काही कलह, मतभेद, भांडणं यासारख्या गोष्टी सुद्धा जर होत असतील तर त्या सुद्धा गोष्टी सर्व दूर होतील. आता बघा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी असतात. कुणाच्या आयुष्यामध्ये भरपूर पैसा असतो पण सुख नसतं. म्हणजे काय, तर घरामध्ये भरपूर पैसा येतो पण त्या घरामध्ये नेहमी वारंवार संकट येत असतात, आजारपण येत असतात. म्हणजे त्यांच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या चांगल्या गोष्टी घडत नसतात आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही किंवा लक्ष्मी प्राप्त होत नाही. त्याचप्रमाणे जर घरामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये जर वारंवार अडचणी निर्माण होत असतील, म्हणजे जर समजा तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल आणि त्या व्यवसायामध्ये तुम्हाला यश प्राप्त होत नसेल किंवा पाहिजे तेवढा प्रॉफिट तुम्हाला मिळत नसेल किंवा तो व्यवसाय जो आहे तर तो व्यवस्थित चालत नसेल किंवा घरामध्ये एक व्यक्ती आजारी पडला की लगेचच दुसरा व्यक्ती आजारी पडतो, काही ना काही अडचणींना सतत तुम्हाला जर तोंड द्यावं लागत असेल किंवा वारंवार तुमच्या घरामध्ये आजारपण येत असतील तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या आपल्या घरामध्ये घडू नयेत आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी, आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी आणि लक्ष्मी प्राप्ती होण्याचे सर्व मार्ग मोकळे व्हावेत. तर यासाठी आपल्याला हा उपाय आज संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला हा दिवा एक घ्यायचा आहे. आता हा जो दिवा आहे तर तो तुम्ही दिवा मातीचा घेतला तरीही चालेल, स्टीलचा घेतला, तांब्याचा घेतला, कोणताही प्रकारचा दिवा तुम्ही घेतला तरीही चालेल. फक्त दिवा जो आहे तर तो तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायचा आहे. कुठेही त्याला क्रॅक वगैरे गेलेला नसावा, तर असा व्यवस्थित दिवा तुम्हाला बघून घ्यायचा आहे. त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला जोडवात घालायची आहे, म्हणजे 2 वातींची मिळून एक वात बनवायची आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला ही वात घालायची आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे. म्हणजे आपण जे देवपूजेसाठी तेल वापरतो तर ते तेल तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं आहे. आता जर तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर मग तुम्ही शुद्ध गाईचं तूप घातलं तरी सुद्धा चालेल. जे काही तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल तर ते तुम्हाला तेल किंवा तूप या दिव्यामध्ये घालायचं आहे. आणि त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला 1 वेलची, 1 लवंग आणि 1 तांदळाचा अखंड दाणा या 3 वस्तू या दिव्यामध्ये घालायच्या आहेत. आणि हा जो दिवा आहे तर तो कसा लावायचा आहे तर बघा, सर्वप्रथम हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा या दिव्याला वाहायचा आहे, फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हा ज्या 3 वस्तू मी तुम्हाला सांगितल्या या 3 वस्तू तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला 1 मूठभर तांदूळ घ्यायचे आहेत. आता जर समजा तुमच्याकडे तांदूळ नसतील तर मग तुम्ही गहू घेतले तरी सुद्धा चालेल, पण फक्त तुम्हाला गहू किंवा तांदूळच घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला 1 मूठभर घ्यायचे आहेत. म्हणजे आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये जेवढे तांदूळ किंवा गहू बसतील तर तेवढे आपल्याला मूठ भरून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला 7 वेलची घ्यायच्या आहेत. व्यवस्थित बघून आपल्याला या वेलची घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला 7 लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा सुद्धा फूल असलेल्या व्यवस्थित तुम्हाला पाहून घ्यायच्या आहेत आणि या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला
तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि या वस्तू आपल्याला एकत्र करायच्या आहेत. म्हणजे या तांदूळ किंवा गहू जर तुम्ही घेतला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला 7 वेलच्या आणि 7 लवंग घ्यायच्या आहेत आणि या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला प्लेटमध्ये एकत्र करून घ्यायच्या आहेत. आणि हा जो दिवा प्रज्वलित आपण केलेला आहे तर तो दिवा आपल्याला त्या प्लेटमध्ये म्हणजे त्या तांदळावरती तुम्हाला ठेवायचा आहे. आणि हा उपाय तुम्ही करत असताना तुमच्या मनातील जी इच्छा आहे तर ती इच्छासुद्धा तुम्हाला बोलून दाखवायची आहे. आणि मग ह्या ज्या मूठभर तांदूळ आहेत तर ते आपल्याला ओतायचे आहे आणि तेव्हाच आपल्याला ही इच्छा बोलून दाखवायची आहे. आणि अशा पद्धतीने हे तांदूळ आपल्याला ओतून झाल्यानंतर प्लेटमध्ये आपण या तांदळाच्या राशीवरती हा दिवा जो आपण प्रज्वलित केलेला आहे तर तो आपल्याला प्लेटमध्ये उचलून ठेवायचा आहे. तर हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी कधी करायचा आहे तर जेव्हा प्रदोष वेळ असते म्हणजे संध्याकाळी 6:30 ते 7:30 हे जे प्रदोष वेळ असते तर या वेळेपासून तुम्ही रात्रीपर्यंत हा उपाय केव्हाही करू शकता. जर तुम्हाला प्रदोष वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही प्रदोष वेळेपासून रात्री 8 ते 9 वाजेपर्यंत केव्हाही हा उपाय केला तरीही चालेल. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तर तेव्हा तुम्हाला हा उपाय तुमच्या घरामध्ये करायचा आहे. हा उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी आवर्जून करायचा आहे. तुम्ही हा उपाय एकादशीला केला म्हणजे आजच्या दिवशी केला तर तुमच्या आयुष्यामधल्या सर्व पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या संपूर्णपणे नष्ट होतील. त्याचप्रमाणे घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होईल आणि तुम्हाला पुढील 7 पिढ्या कोणत्याही गोष्टीची कमीही पडणार नाही. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय जेव्हा आपण आपल्या घरामध्ये करतो तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते. आणि ज्यावेळेला आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जे काही उपाय करत असतो त्यावेळेला माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या गोष्टी आपण या उपायामध्ये वापरत असतो तेव्हा माता लक्ष्मी आपल्यावरती लवकर प्रसन्न होते. म्हणजे माता लक्ष्मीला तांदूळ हे अतिशय प्रिय आहेत. त्याचबरोबर वेलची ही सुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि लवंग सुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे आपल्याला या 3 वस्तू घ्यायच्या आहेत. तर हा जो दिवा आहे तर तो आपल्याला रात्री 12 वाजेपर्यंत अखंड लावून ठेवायचा आहे. तुम्ही प्रयत्न करा रात्री 12 वाजेपर्यंत तरी किमान हा दिवा जळला पाहिजे. आता हा दिव्यातल्या ज्या वस्तू आपण घातलेल्या आहेत तर दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला सगळ्या काढून घ्यायच्या आहेत. वेलची लवंग जे काही आपण टाकलेलं आहे तर ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकून दिलं तरी सुद्धा चालेल. फक्त जे तांदूळ किंवा गहू तुम्ही जर घेतलेले आहेत म्हणजे ज्या प्लेटमध्ये आपण जे तांदूळ आणि गहू घेतलेले आहेत तर ते आपल्याला निर्माल्यामध्ये अजिबात टाकायचं नाही आहे. तर ते तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता किंवा गाईला खाऊ घातले तरी सुद्धा चालेल. जे काही तुम्हाला शक्य असेल ते तुम्हाला करायचं आहे. गाईला किंवा पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे तांदूळ आहेत तर ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचं नाही आहे. कारण भागवत एकादशीला दान आणि स्नान या दोन्ही गोष्टींना खूप महत्त्व असतं. त्यामुळे हे जे तांदूळ आहेत किंवा गहू आहेत जे काही तुम्ही घेतलेले आहे तर ते तुम्हाला पक्ष्यांना किंवा तुम्हाला जनावरांना किंवा तुम्ही गाईला हे आवर्जून तुम्ही खाऊ घालू शकता. आणि हा उपाय तुम्ही एकादशीला आजच्या दिवशी संध्याकाळी नक्की करा. आवर्जून हा उपाय तुम्ही करा. अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे आणि हा उपाय केल्यामुळे तुमच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या सर्व अडचणी दूर होतील आणि अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल. तर असा हा उपाय तुम्ही नक्की करा. तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.